एक दोन खिडकीजवळ आली, खिडकीवरून बघितला, शिवजी तिथे ध्यानाला बसले होते, त्याचे ओठ फडफडत होते. त्या गवळणीला सांगितलं, त्या गवळणीला पाहिलं, शिवजीचे ओठ फडफडत आहे. यशोदा मातेला बोलावून घेतलं, म्हणजे बघ या गोसाव्याने काहीतरी जादूटोणा केलाय, म्हणजे आपल्या बाळावर रडतोय. यशोदा माता घाबरून गेल्या. शेवटी शांडिल्य ऋषीला निमंत्रण करावं लागलं. शांडिल्य ऋषी तिथे आले, त्यांनी आपण दानाने झालं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शिवजी भगवान गोपाळ कृष्णाला भेटण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत त्या दोघांची भेटी होत नाही तोपर्यंत हा रडायचा थांबणार नाही. यशोदाला सांगितलं, यांची भेटी झाल्याशिवाय रडायचा थांबणार नाही. यशोदा माता म्हटल्या, अहो अनंत वर्षाची तपश्चर्या भगवान परमात्मा कोटी जन्माला आला आणि एवढा लहान मुलगा आहे माझा, आणि गोसाव्याचा वेश जर बघितला तर भगवे वस्त्र आहे, लांबून जात्या उग्र डोळे आहेत, तुळशीच्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, वासुकी सर्प आहे गळ्यामध्ये, माझा मुलगा जर समोर ठेवला तो जर भिला तर मी काय करू? शांडिल्य ऋषी म्हणले, अगं काळजी करू नको, हा तुझा बाळ म्हणजे काळाचा काळ आहे, त्याला काही होणार नाही. शांडिल्य ऋषीची आज्ञा म्हणून यशोदा माता तयार झाल्या. दृष्टमणी सुंदर भगवंताचं रूप सजवलेलं आहे आणि शिवजीच्या पुढे यशोदा माता भगवंताला घेऊन बसलेल्या आहे. भगवान गोपाळ कृष्ण हे शिवजीकडे पाहिलं, शिवजीने भगवान गोपाळ कृष्णाकडे पाहिलं, हरिहराची भेट झाली, एवढा परमानंद झाला शिवजीला. भगवान शिवजीने यशोदाच्या मंदिरामध्ये भगवंताला उचललं आणि कैलास आनंदाला प्राप्त झाले. ज्यावेळेस कैलास आनंदाच्या समाधीतून शिवजी बाहेर आले आणि यशोदा मातेकडे भगवंताला देत असताना शिवजी म्हणतात, एवढ्या लीला माझी तृप्ती झालेली नाही, मी तुझ्या लीला पाहण्यासाठी गोकुळ सोडून जाणार नाही. म्हणून आजही गोकुळाच्या बाहेर आशिश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आजही शिवजी भगवान गोपाळ कृष्णाच्या लीला पाहण्यासाठी आजही उभे आहेत. इकडे कंसाची भैरी व्यवस्था आहे, सगळ्यांना भगवंताला मारण्यासाठी पाठवलेला आहे, पुतणेला पाठवलेला आहे, पुतणेचा वध केलेला आहे, महाबळाला पाठवलेला आहे, अनेक राक्षसांना भगवंताला मारण्यासाठी पाठवलं. का मारणे बाळकडे अवघे दैत्य काळी कुडली, कागासुरे, बगसुरे, रिटासुरे, अरिष्टासुरे, त्यांना सगळ्यांना पाठवलेला आहे. कागासुर कुणाला म्हणावं, या असुराचं कावळ्याप्रमाणे शरीर होतं म्हणून त्याला कागासुर असं म्हटलेलं आहे. लक्षात याचा विचार जर करायचा असेल, जो कागदृष्टीचा असतो त्यालाच कागासुर म्हटलेला आहे. कावळा म्हशीच्या चांगल्या जागेवर बसत नाही, जिथे जतन झाली तिथे बसतो आणि त्वचा मारतो. तसं व्यवहारामध्ये जे माणसं सगुण पाहत नाही आणि अवगुण पाहतात आणि त्याची शब्दाने निंदा करतात समाजामध्ये, त्यालाच कागासुर म्हटलेले आहे. आपल्या अंतःकरणामध्ये असतात, फक्त वैचारिक दृष्टिकोन आपण ते दृष्टीने पाहिलं पाहिजे. ज्यावेळी आपल्या मनामध्ये पूर्ववृत्ती निर्माण होईल त्यावेळेस आपण समजावं, आता आपण कौस आहोत. म्हणजे सगळे असुर आहेत, ते राक्षस दुष्ट वासना राक्षसीने आहेत. सगळ्यांचा देवावर केले. भक्ती लीला सुरुवात करत असताना सगळ्या सोहळ्याला बरोबर घ्यावं, प्रत्येक गवळणीच्या घरी जावं, दैवत तुपानं खोड्या कराव्या. भगवंत खोड्या का करत होते गोकुळामध्ये? कारण गोकुळामध्ये जे गायी होत्या, गोकुळामध्ये जे वृक्ष होते, गोकुळामध्ये जे गोपाळ होते, ते कोण होते? ते महान भगवत भक्त होते, ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती झालेली होती. पण भक्ती प्रेम सुखासाठी भगवंताने त्यांना वर दिलेला होता, तुम्ही कृष्ण अवतारामध्ये या, माझ्या भक्ती प्रेम सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल. असे महान भगवत भक्त गोपिकेच्या वेशामध्ये गोकुळामध्ये भक्ती प्रेम सुखासाठी आलेले होते. एक उग्र तपा नावाचे ऋषी होते, त्यांनी उग्र तपश्चर्या केली भक्ती प्रेम सुखासाठी. 15 अक्षरी मंत्र जप करायचा आणि भगवान गोपाळ कृष्णाचं ध्यान करायचं. ते उग्र तपा ऋषी गोकुळामध्ये सुनंदा गोपी म्हणून आलेले होते. एक जाबाली ऋषी फिरत असताना कोणामध्ये एका वटवृक्षाखाली एक सुंदर युवती बसलेली होती आणि ती घोर तपश्चर्या करत पाहिली. जाबाली ऋषीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या युवतीला ते प्रश्न करतात, अगं तू कोण आहे, तुझा परिचय काय आणि एवढी घोर तपश्चर्या तू काय करते? ती युवती म्हणले, मी ब्रह्मानंदानं परिपूर्ण आहे, मी ब्रह्मानंद आहे, ब्रह्मानंदानं मी परिपूर्ण आहे, पण भगवान गोपाळ कृष्णाचा भक्ती प्रेम सुखाचा महिमा मला कळलेला नाही, तो कळण्यासाठी मी ध्यानाला बसलेले आहे, तपाला बसलेले आहे.
जगाने ऋषीने नम्रपणे